वा, काय जबरदस्त आणि शानदार बंगलो आहेत ना या निगडी प्राधिकरणमध्ये. आणि हो, हे बंगलो काय आज आपण विकायला नाही दाखवतो, तर इथे ऑलरेडी लोक राहतात. पण इथला ना एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे दोन प्रॉब्लेम्स आहेत. एक म्हणजे लहान मुलांना खेळायला जागा नाहीये आणि दुसरं म्हणजे कम्युनिटीचा फील नाहीये. म्हणूनच का इथले मुलं दिवसभर फोनमध्ये लागलेले असतात. त्यामुळेच आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी एक एक्सक्लुसिव्ह असा 3 BHK चा प्रोजेक्ट, जिथे तुम्हाला कम्युनिटीचा फील सुद्धा मिळेल, घरामध्ये बंगलो सारखा फील सुद्धा, आणि मुलांना खेळण्यासाठी 40+ अम्युनिटीज. याच प्रोजेक्टमध्ये आज आपण एक्सक्लुसिव्ह असा मोठा कापडचा 3 BHK बघणार आहोत. आणि हो, आता हा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्ही हा निगडीचा नवीन ब्रिज बघितला असेल. या ब्रिजचे या बाजूला आहे निगडी आणि या बाजूला आहे रावेत, आणि हा ब्रिज संपताच येणार आहे आजचा आपला जबरदस्त असा प्रोजेक्ट. तर हा आहे तुमचा 3 BHK बंगलो. सॉरी 3 BHK फ्लॅट म्हणायचंय मला. पण मी तुम्हाला म्हटल्यासारखं की इथे पूर्णपणे बंगलो सारखा फील आहे, तर मला हे आतानंतर अगदी बंगलोचाच फील येतो. कारण बघा, हा 8 फूट उंचीचा वुडन लॅमिनेटेड डोअर, त्यात डिजिटल डोअर लॉक आणि एवढी सुंदर अशी लॉबी. आणि खरं बघाल तर हा लिव्हिंग एरिया बघूनच बंगलोचा फील येतोय ना. खरंच किती ह्युमंगस आणि ग्रँड वाटतंय. त्यातल्या त्यात कौतुक करावं ते इथल्या इंटेरियर डिझायनर्सचं, कारण त्यांनी एवढं सुंदर असं डिझाईन केलंय. एवढे भारी इथले जे कलर्स आहेत ते यूज केलेले आहेत, त्यामुळे खूप जास्त शोभा दिसतेय. आणि स्पेस तर आहेच, अजून काय काय इथे असेल जे बघून तुम्हाला बंगलोचा फील येणार आहे ते पुढे बघितल्यावर कळेलच. पण त्या अगोदर अगदी तुमच्या घराची शोभा वाढवणारी अशी अंगण असल्यासारखी बाल्कनी तर बघूया. वा, खरंच ते म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणजे अगदी बिल्डरने जशी कमेंटमेंट दिलेली आहे की अंगणासारखी बाल्कनी असणार आहे, किंवा या प्रोजेक्टमध्ये मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तसंच काही बघायला मिळतंय, तर ते खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे बिल्डिंग्समध्ये सुद्धा अगदी बंगलो सारखा फील देण्यासाठी अशी बाल्कनी असणं गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, इथे तुम्हाला 40+ ऑल अम्युनिटीज मिळणार आहेत. त्यात तुमच्या मुलांना खेळण्यासाठी इथे वेगवेगळे गॉल्फ सिम्युलेटर सारखे गेम्स असणार आहेत, ग्राउंड्स असणार आहेत, किड्स प्ले एरिया आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला इंडोर गेम्स एरिया मिळणार आहे, जिमनिझम आहे, क्लब हाऊस आहे आणि स्विमिंग पूल सुद्धा. म्हणजे सगळ्या स्पोर्ट्स अम्युनिटीज मिळत आहेत. म्हणजे आता मुलांना तुमच्या कुठेही बाहेर खेळायला जायची गरज नाही. घरातून खाली गेले की ते आपल्या आपल्या अम्युनिटीजमध्ये खेळतील, आणि याच बाल्कनीमधून तुम्ही त्यांच्यावरती लक्ष सुद्धा ठेवू शकता. म्हणजे किती भारी. खरंच मला ना या प्रोजेक्टमधलं हे सगळंच खूप जास्त आवडलंय. तर मग तुम्ही जरी इथे प्रत्यक्ष येऊन बघाल तर तुम्हालाही आवडेल. आता इथे एवढं सगळं अम्युनिटीज, एवढं सगळं भारी आहे, एवढी भारी सोसायटी आहे, पण इथे क्लास पण आहे. आता क्लास म्हणजे काय, तर अर्थात इथे क्लास मेंटेन केला गेलाय एक्सक्लुसिव्ह 3 BHK चा. त्यामुळेच या बिल्डिंग्समध्ये फक्त आणि फक्त 3 BHK असणार आहेत. सर्व लोक 3 BHK वाले राहतील. आणि बघा ना, डायनिंग एरिया सुद्धा किती अप्रतिम असं सुंदर डिझाईन केलेलं आहे. अगदी 6 सीटर केलाय, पण एवढा मोठा आहे की 9 सीटर डायनिंग टेबल सुद्धा इथे डिझाईन करता येणार आहे. आणि त्यातल्या त्यात एक नवीन गोष्ट आहे, या इकडे मी तुम्हाला दाखवतो. मला पर्सनली ही जागा एवढी जास्त आवडली, याला आपण पूजा घर म्हणू. खरं बघायला गेलं तर घरातल्या प्रत्येकासाठीचीच गरज पूर्ण करणारी ही अशी बंगलो थीमचा तुमचा हा जो फ्लॅट आहे तो असणार आहे. पण इथला जो हा पूजा स्पेस आहे ना, हा घराला अजूनच एक वेगळं रूप देतं, एक प्रसन्न वातावरण येऊन जातं. म्हणजे आपल्या आईला जर पूजा करायला आवडत असेल, आजीला आवडत असेल, तर त्यांच्यासाठी हा सेपरेट असा स्पेस असणार आहे. किती सुंदर विठ्ठलाची मूर्ती इथे ठेवली आहे, आणि डिझाईन सुद्धा किती सुंदर केलंय हे पूजा घर. आणि या ग्लासमुळे होतंय काय, तर लिव्हिंग एरियामध्ये सुद्धा बसला आणि कुठेही असाल तर छान अशी नजर देवावरती जाते आणि मन अगदी प्रसन्न राहतं. खरंच खूप छान वाटतंय हे सगळं. आणि हा एक बंगलोचा फील देणारा अजून एक फॅक्टर आहे बरं का. आणि दुसरा फॅक्टर तुम्ही बघताय, तुमचं हे जबरदस्त असं ओपन किचन कॉन्सेप्ट असणारं किचन. वा, क्वाड्सचा एल शेपमध्ये किचन प्लॅटफॉर्म, साहजिकच एवढं सुंदर इंटेरियर. त्यातल्या त्यात तुम्हाला इथे कुकिंगसाठी एक सिंक मिळून जाते, ज्यामध्ये तुम्ही युटेन्सिल्स क्लीन करू शकता. एक विंडो सुद्धा आहे, फ्रीजसाठी सुद्धा डेडिकेटेड स्पेस, जागोजागी स्विच बोर्ड कनेक्शन. आणि इकडे या, मला सांगा, एका मास्टर बेडरूमच्या बाल्कनी एवढी ड्राय बाल्कनी तुम्ही कुठे बघितली आहे का? इथे तुम्हाला मिळतीये सेपरेट ड्राय बाल्कनी.
अजून सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तुमची वॉशिंग मशीन, डिशवॉशर, आणखी एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म, असं सगळंच इथं फिट होऊन जाणार आहे. म्हणजे एकदमच भारी. आणि खरं सांगायला गेलं तर आता किचनमध्ये जेव्हा आपण कुकिंग करत असतो तेव्हा आपल्या मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी मुलांची बेडरूम ही किचन पासून जवळ असली पाहिजे, म्हणून तुम्हाला ती इथे मिळणार आहे. पण तुम्ही काय बघताय, हा प्लॅटफॉर्म तुम्हाला पडला ना प्रश्न, ही जागा नेमकी कुठे आहे, कशी आहे, आणि एवढा सुंदर प्लॅटफॉर्म आपल्याला कसा मिळतोय. तर एखाद्या विला आणि बंगलोमध्ये जसं आपला कॉमन स्पेसमध्ये प्लॅटफॉर्म असतो तसा प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे डिझाईन करता येणार आहे. हा स्पेस तुम्हाला इथे मिळणार आहे. पण चला आता बाकी पुढच्या गोष्टी बघायच्या अगोदर जरा मुलांची बेडरूम बघूया. इथे सुद्धा काय ते आत गेल्यावर दाखवतो. आता ज्या सोसायटीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी असतील तिथे कम्युनिटीचा फील असणारच. तुमच्या मुलांना खेळण्यासाठी सुद्धा जागा असणार. एवढे जास्त ॲम्युनिटीज, ज्यात तुम्हाला गॉल्फ सिम्युलेटर सारख्या गोष्टी मिळणार आहेत मी सांगितल्यासारख्या, आणखी स्विमिंग पूल पासून क्लब हाऊस पासून जिम, इंडोर गेम्स सगळं काही आहे. पण त्यांची बेडरूम पण अशीच असली पाहिजे ना, जिथे खूप जास्त स्पेस, त्यांना अगदी खेळण्या बागडण्यासाठी सुद्धा अगदी तसाच मोकळा असा श्वास, मोकळी जागा आणि सुंदर इंटेरियर. किती डिसेंट वाटतंय. एवढा मोठा ॲक्च्युअल बेड इथे डिझाईन केलेला आहे. 2 मुलांना झोपण्या एवढी जागा आहे. आणि एक स्पेशल गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली, ती म्हणजे इथे मिळणारी ही बे विंडो. आणि अशा बे विंडो तुम्हाला तुमच्या दोन्ही बेडरूम्समध्ये मिळणार आहेत. मला वाटतंय ही बे विंडो ना एवढी स्पेशियस आहे, इथे छान एक मॅट्रेस येऊन मस्त प्रकारे एक एक्स्ट्रा जागा तयार होऊन जाईल. मुलांना इथे बसून अभ्यास करता येईल. ते इथे बसून त्यांचा सकाळचा ब्रेकफास्ट करू शकतात बाहेरच्या फ्रेश हवेसोबत. त्यांच्या सेफ्टीसाठी मेटॅलिक ग्रिल सुद्धा आहेत बरं का. आणि हो, मस्किटो मेश, साऊंड प्रूफ ग्लास डोर्स, सगळं काही अगदी प्रॉपर आहे. पण आता तुम्हाला वाटत असेल की हे घर बघत बघत थोडेसे आपण डिटेल्स जाणून घ्यावेत, आपल्याला माहिती मिळावी, तुम्हाला युनिट प्लॅन्स बघायचे, ब्रॉशर, लेआउट, जे काही हवं असेल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती आत्ताच क्लिक करा आणि लगेच आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट तुमच्या मेसेजला रिप्लाय देतील, कनेक्ट करतील, तुम्हाला ब्रॉशर्स, डिटेल्स, सर्व काही गोष्टी व्हॉट्सअपवरती पाठवतील. आणि ह्या स्क्रीनवरती नंबर तर दिलेलाच आहे. त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही प्रॉपर्टी एक्सपर्ट्सला बोला आणि तुमची सगळी काही तुम्हाला जी माहिती हवी आहे ती माहिती इथे जाणून घ्या. कारण असे ऑप्शन्स पुन्हा पुन्हा भेटत नाहीत आणि इथे लिमिटेड इन्व्हेंटरीज आहेत बरं का, मी आत्ताच सांगतोय. त्यामुळे लवकरात लवकर या नंबरवरती कॉल करून बोलून घ्या म्हणतोय. आणि ॲटलिस्ट व्हिजिटला यायला काय लागतो, आम्ही तर कॅब फॅसिलिटी पण फ्री देतोय. आणि असं सुंदर घर बघायला मिळत असेल तर मी पुन्हा पुन्हा इथे येईल. आता या जरा पुढच्या गोष्टी बघूया. बघा, इथे हा तुमचं कॉमन वॉश बेसिन एरिया देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला तसा गृहेच्या सर्व काही फिटिंग्स मिळणार आहेत. प्रॉपर असा तुमचा जो मिरर आहे तो लावण्यासाठी जागा आहे. कॉमन वॉशरूम असणार आहे. मग आता आणखी एक प्रीमियम बेडरूम बघूया का. आता तुम्ही म्हणाल की किती प्रीमियम करताय. अहो, प्रत्यक्षात येऊन बघून अनुभवल्यावरच तुम्हाला कळेल ना मी एवढ्या वेळेस तो शब्द का म्हणतोय. बरं चला, आहे की नाही अगदी सुंदर असं इंटेरियर या सुद्धा बेडरूमचं. बरं त्यातल्या त्यात तुम्हाला इथे हे अटॅच्ड वॉशरूम सुद्धा मिळून जातं. आणि याही बेडरूममध्ये अगदी तशीच बे विंडो तुम्हाला देण्यात आलेली आहे. सेम फीचर्स आहेत, सेम गोष्टी तुम्ही डिझाईन करू शकता. मोठी स्पेशियस अशी बेडरूम, टीव्ही युनिट पासून सर्व काही अगदी प्रॉपर या बेडरूममध्ये फिट होणार आहे. पण आता ही तर झाली आपली दुसरी बेडरूम. खरी मजा आहे ना ती तुमच्या मास्टर बेडरूममध्ये. आणि मास्टर बेडरूम एवढी भारी आणि अशा व्हेंटिलेशन आणि फुल ऑफ लाईट सोबत, वॉक इन वॉर्डरोब सोबत तुम्ही आत्तापर्यंत कधीच बघितली नसेल. मग चला आत्ता बघून घ्या ना. आता आपल्या घरातला मुख्य व्यक्ती जो आहे तो आपल्या घरातला राजा असतो ना. म्हणजे प्रत्येक घरातल्या मुख्य व्यक्तीला तर असंच वाटतं मी घराचा राजा आहे. आणि त्याला राजासारखा फील सुद्धा असला पाहिजे. कारण तो व्यक्ती घराचा भार सांभाळतो, सर्व गोष्टी त्याच्या परिवारासाठी करतो. आणि त्या राजासाठी अगदी अशी राजशाही बेडरूम नसावी का बरं. म्हणूनच तर हिला मास्टर बेडरूम म्हणतात. बघा ना, या बाजूला स्पेस आहे म्हणून हा इथे सुंदर असा सोफा ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही इथे बसून निवांत काही तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकता, आल्यानंतर रिलॅक्स करू शकता. इव्हन शूज घालण्यासाठी सुद्धा कामात येणारी गोष्ट आहे आणि बसून आराम करण्यासाठी सुद्धा. खरं तर मला ना ही जागा दाखवायच्या अगोदर तुम्हाला या बेडरूमचा स्पेस दाखवायचा आहे. किती मोठी आहे, म्हणून तर मास्टर बेडरूम आहे. अगदी किंग साईज बेड, एक डिसेंट क्लासी असं इंटेरियर आणि त्या इंटेरियरमध्ये तुम्हाला तुमचा वॉक इन वॉर्डरोब सुद्धा मिळतोय. या आत येऊनच बघा की किती सुंदर असा एल शेपमध्ये इथला हा वॉर्डरोब डिझाईन करण्यात आलेला आहे. याचा कलर सुद्धा तेवढाच सुंदर आणि वेगळा आहे. इथे तुम्हाला एक मास्टर वॉशरूम मिळणार आहे. यात सुद्धा गृह अँड टोटोच्या तुम्हाला फिटिंग्स मिळणार आहेत. अगदी प्रीमियम असा फील जेव्हा प्रत्यक्षात याल ना तुम्ही म्हणाल
माझी पण बेडरूम याच इंटिरियर डिझायनरला डिझाईन करायला लावायची आहे आणि अगदी अशीच मला डिझाईन करायची आहे. तुम्ही कराल ना तुमचीही बेडरूम अशीच डिझाईन? जर तुम्हाला खरंच हे सर्व आवडत असेल, खरंच तुम्हाला खूप जास्त इथे येण्याची इच्छा आहे, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. काही प्रश्न असतील तर विचारा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करत जाणार, कारण एक लाईक केल्यामुळे आम्हाला अजून जास्त प्रोत्साहन मिळतं तुम्हाला अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टीज दाखवण्यासाठी. म्हणून लाईक नक्की करत जाओ. आणि हो, जर कोणाला असंच घर बघायचं असेल तर त्यांना व्हिडिओ शेअरसुद्धा करा. खाली शेअरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. आपल्या या गेट सेट ॲसेट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही एवढे सुंदर व्हिडिओज फक्त तुमच्यासाठी बनवतो. आणि स्क्रीनवरती नंबरसुद्धा दिलेला आहे. व्हॉट्सॲपची डिस्क्रिप्शनची लिंक लक्षात आहे ना, की तिथे आहे, तिथे जाऊन क्लिक करा, म्हणजे लगेच तुम्हाला डिटेल्स मिळतील. बरं चला पुढच्या गोष्टी बघूया. त्या म्हणजे इथे असणारी ही फुल लेंथ विंडो, म्हणजे ही इथून सुरू होते. बघा, इथून सुरू होते. आता प्रॉपर असा इथून सनलाईट येतोय, त्यामुळे तुम्हाला थोडंसं लिटअप दिसत असेल, पण इथून विंडो सुरू होते ती इथपर्यंत आहे. एवढी फुल लेंथ विंडो म्हणजे बेडवरूनच पॅनोरॉमिक व्ह्यूज. आणि तुम्ही म्हणाल इथे काय, तर इथे तुमची ही जबरदस्त अशी बाल्कनी. मी तसं आतमधून बोलताना तुम्हाला बोललो, पण इथे आल्यावर कळतं की खरंच ही बाल्कनी जरा फारच जास्त मोठी आहे. मास्टर बेडरूमला जर अशी कॉर्नरमध्ये एल शेपच्या ग्लास फसाड सोबत बाल्कनी मिळत असेल तर किती भारी व्ह्यू. म्हणजे तुम्हाला फुल लेंथ विंडो, एल शेपच्या वॉलमध्ये ही बाल्कनी, आणि ती सुद्धा इथे सुद्धा एल शेप ग्लास फसाड सोबत, म्हणजे एकच नंबर. प्रॉपर असा सनलाईट हवा तुमच्या घरात येत राहणार आहे. आणि या बाल्कनीमध्ये तर तुम्हाला मस्त सकाळचा चहा घ्यायला मजा येणार आहे. मला फार जास्त आवडली ही बाल्कनी, आणि हे संपूर्ण घर सुद्धा तुम्हालाही आवडलंय ना? माझ्या तर आजच्या दिवसाचं सोनं झालंय, कारण मी एवढं भारी घर बघितलंय. खरंच मला इथे आल्यानंतर ना खूप मजा आली. एक सुंदर असं लेआउट बघायला, इथलं इंटेरियर बघायला, हा स्पेस अनुभवायला. आणि मला खरी मजा येते ना ते तुम्हाला तुमच्या आवडीच्या अशा प्रॉपर्टीजचे व्हिडिओज दाखवण्यात, हे असे नवीन घरं दाखवण्यात. खरंच खूप सुंदर लेआउट आहे. बरं सांगा बरं आता, मग नेमकं या 3 BHKचा कार्पेट एरिया असेल तरी किती, जिथे वॉक इन वॉर्डरोब आहे, डेडिकेटेड पूजा स्पेस आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या अंगणासारख्या बाल्कनीज, एवढ्या स्पेशियस बेडरूम, लिव्हिंग एरिया आणि सगळंच. मग किती असेल कार्पेट एरिया? 1275 स्क्वेअर फीटचा 3 BHK, म्हणजे जवळजवळ 1300 स्क्वेअर फीट झालं. आणि त्यात याची जी प्राइस आहे ना ती 1.40 CR ऑल इन्क्लुसिव्ह असणार आहे. पण इथे ना तुमच्यासाठी एक कॅच आहे, म्हणजे एक नवीन सरप्राईज आहे. ते म्हणजे इथे 1 CR पासून सुद्धा 3 BHKs आहेत. खरं बघायला गेलं तर एक्सक्लुझिव्ह 3 BHKचं हे टावर असणार आहे. त्यामुळे इथे फक्त 3 BHK आहे, त्यात सुद्धा हा 1275 1.40 CR, तर 1.02 CR, म्हणजे जवळजवळ 1 CR मध्ये सुद्धा 3 BHK आहे. त्याचा कार्पेट एरिया, त्याचे आणखी डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, ब्रॉशर्स, डिटेल्स, या सर्वच माहिती हव्या असतील तर आत्ताच आमच्या या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि सर्व काही माहिती मिळवा. आणि हो, व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे, पुन्हा पुन्हा सांगतोय, त्यावरती क्लिक करून सोपं आहे, तुम्हाला लगेच डिटेल्स मिळवता येणार आहेत. आणि सोबतच जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सांगितल्याप्रमाणे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी. भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त प्रॉपर्टीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.